हे गाइज, गुड मॉर्निंग। वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज देखते हैं क्या होता है क्या नहीं, दिखाते हैं आपको। चलो दिखाते हैं आपको। सूर्यनारायणाच्या पौष रविवारी व्रताचा काळाच्या नावा माझ्यावर झाली. या पाच रविवार सूर्यनारायणाची पूजा केली. रथसप्तमीच्या दिवशी पौष रविवारच्या व्रताचे उद्यापन केलं. त्याच दिवशी सूर्यनारायण प्रकट झाले व मला धनवान करून निघून गेले. ही कथा राण्याने भक्तिभावाने ऐकली व राण्याने भक्तिभावाने सांगितले. त्यामुळे त्याच्या फलित असं झालं की राण्याच्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न राजकुमाराशी जुळण्याबाबत ब्राह्मणाला संमतीच मागितली. ब्राह्मणाला एकदम नवल वाटले. ते म्हणाला, आम्हा गरीबाच्या मुली राजकुमार कसेच पसंत करते. तुम्ही त्यांना दाशी कराल पटक्या कराल. तेव्हा राणी म्हणाली, आम्ही कसं करणार, त्या राजकुमारी बनवू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणाने आपल्या मुलीचे राजकुमारासोबत लग्न लावले. एका राजाच्या घरी दिले, दुसरे प्रधानाच्या घरी दिले. लगेला बावली त्यांना निरोप दिला. 12 वर्षापर्यंत त्याचा समाचार घेतला नाही. 12 वर्षानंतर तो ब्राह्मण आपल्या मुलीच्या भेटीसाठी गेला. मुलीने आपल्या वडिला सन्मान दिला. हातपाय धुण्यासाठी स्वच्छ जल दिलं. पाठ टाकला आणि म्हणाली, बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, ज्यामुळे तुम्हाला असं सुख प्राप्त झाले त्या पौष व्रताची कहाणी प्रथम ऐक. तेव्हा ती मुलगी म्हणाली, देखो कैसे कैसा देख रहा सोन पापड़ा हमारा किती मस्त दिसलेले बघा. नवरी आमची नवरी बघा, नवरी नटली. सूर्य माझ्या नारायणाला त्यांना माझा रे नमस्कार.
प्रसाद तुम्हालाच आहे. तांदूळ घाला सगळे. थांब थांब हे तसंच बोललं तर. ओम सूर्य देवाय नमः. मी खातो फर्स्ट. धर धर. तूच खा. खोकला आहे तर दुनियाचा नाही म्हणून. तुला खोकला आले आधीच तर आणि खातो. खा थोडं खा. देते रे बाबा देते देते. किती का खोकला पडतो उगा बस. खोकल ते मला काय करतेस? उगा बस तू उगा बस पड. ये माय. ओम सूर्य देवाय नमः. ओम सूर्य नारायण किती नमः. हो? ओम सूर्य नारायण नमः. ओम सूर्य देवाय नमः. ओम सूर्य देवाय नमः. ओम नमस्ते पार्वती सूर्य देवाय नमस्ते. हेलो गाइस, कल संक्रांति हो गई. आज आ गई मेरी सिस्टर. कल तो आई नहीं है, कल उनका घर में बहुत काम था इसलिए नहीं आई. आज आ गई. आज भी संक्रांति बोल के आ गई. अभी 2 घंटे के बाद जा रहे. चलो दिवस घालते. फ्री झाले म्हणून मी घालले नसतं पहिले तर 2 दिवस. आम्ही दोघं दिवस घालतो. हा आता गावाकडलं भेटलेले की म्हणून. नाही सवस नाही करत. नाही चालते. फोटो काढ. फोटो काढा. नाही फोटो क्लासेस. हेलो गाइस, आज मेरा छोटा बच्चा उनके स्कूल में है. मेरे मैडम है, वो बहुत अच्छे स्कूल है सूर्यदेव पब्लिक स्कूल भालकी में. उनके प्रेसिडेंट आए हमारे घर में हल्दी कुमकुम के वास्ते. आप थोड़े 2 मिनट आप बताते, उन्होंने थोड़ी जानकारी देते, आप सुन लीजिए. नमस्कार सभी को. हमारा स्कूल भालकी तालुका कर्नाटक में आता है और हमारे यहाँ LKG to 10th स्टैंडर्ड तक है. हमारा 10th का रिजल्ट भी बहुत अच्छा है. आप एक बार हमारे स्कूल को विजिट कीजिए. धन्यवाद. ओके. हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग चैनल. आज हमारे सूर्यदेव स्कूल के प्रेसिडेंट आए हमारे घर को, हल्दी कुमकुम के लिए आए थे. इनका स्कूल बहुत ही फेमस है भालकी में. फर्स्ट UKG से लेकर 10th स्टैंडर्ड तक यहाँ पे क्लासेस चलते हैं और पूरा इंग्लिश मीडियम है. बहुत सारा स्ट्रेंथ है और बहुत ही अच्छा स्टॉफ है यहाँ पर. और जरूर इस स्कूल को विजिट कीजिए. और फीस भी बहुत कम है, सबसे स्कूल में से कम है इस स्कूल में फीस. और बहुत ही अच्छा पढ़ाते हैं यहाँ स्कूल में. बच्चे सब अच्छा रैंकिंग में रिजल्ट आता है स्कूल में. तो जरूर विजिट कीजिए स्कूल में और जरूर एडमिशन कीजिएगा. ये भालकी में बस डिपो के पीछे माउली नगर में ये स्कूल आता है, सूर्यदेव पब्लिक स्कूल. बहुत ही फेमस स्कूल है और कैंपस भी बहुत अच्छा है और बच्चों के लिए एनवायरनमेंट बहुत ही अच्छा है यहाँ स्कूल में. तो जरूर एक बार आप इस स्कूल को विजिट दीजिए, ये मेरे निवेदन है आपसे. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. जय हिंद, जय कर्नाटक. बाय.